दौरा मी कोकणामध्ये यासाठी करतोय की मी जो निर्णय घेऊ पाहतोय त्या संबंधीची माहिती कोकणवासियांना, माझ्या कार्यकर्त्यांना द्यावी, त्यांना आज भेटावं सगळ्यांना, आज उद्या परवा 3 दिवस, यासाठी हा माझा दौरा आहे. कुठलंही राजकारण करण्यासाठी नाही आहे. तर मला भविष्यामध्ये जे काही मला वाटचाल करायची आहे की मी आता निर्णय जो तुम्हाला सांगितला मी सोमवारी घेणार आहे, त्याबद्दल माझ्या सर्व सहकार्यांना आणि कोकणवासियांना हे समजावं, माझी भूमिका समजावी, आणि म्हणून माझा दौरा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर तुमची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. स्वतः पक्षाच्या अध्यक्ष यांनी तुम्हाला फोन केलेला आहे, आले भेटले मला ते. प्रदेशाध्यक्ष भेटलेले आहेत, सोनिया गांधी यांचाही फोन आलेला आहे, अहमद पटेल यांच्याकडूनही फोन आल्याचं कळतं आहे. मनधरणी करण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत, काय सांगाल? नाही, काही जरी असलं तरी माझा निर्णय ठाम आहे. मी सोमवारी राजीनामा देणार आहे आणि नंतर वरिष्ठ काय बोलतील मी ऐकून घेईन त्यांचं. मी काय कोणाच्या शब्दाबाहेर मी नाही आहे, ऐकून घेईन, नंतरचा तो विचार आहे. पण सोमवारी मी राजीनामा देणार आणि दिल्यानंतर मी काय माझ्या नेत्यांशी सगळ्यांशी चर्चा करेन. राजीनामा दिल्यानंतर पुढची राजकीय वाटचाल. पण ही काँग्रेसमधलीच असेल की काही वेगळ्या पर्याय? नाही, वेगळ्याचा मी काय आज विचार केला नाही आणि दौऱ्याच्या सुरुवातीला शेवट विचारू नका. काल माणिकराव ठाकरेही तुम्हाला भेटलेले आहेत, सुमारे पाऊण तास चर्चा तुमच्यासोबत झालेली आहे. या बैठकीत काही निष्पन्न झालेलं आहे का? नाही, मी माझ्या भूमिकेशी फर्म आहे. नारायण राणेंच्या मनधरणीचे प्रयत्न आता सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा राणेंची त्यांच्या जुहूच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या भेटीत माणिकरावांनी राणेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र या चर्चेचा तपशील सांगण्यास माणिकरावांनी नकार दिलाय, तर सोनिया गांधींनीही नारायण राणेंना फोन केलाय. एकूणच काय तर नारायण राणेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न आता जोरदार सुरू झाले. काय बाईट वगैरे काही चर्चा नाही, चर्चा काही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उद्योगमंत्री नारायण राणेंनी बंडाचा झेंडा फडकावलाय. येत्या सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोमवारी ते राजकीय भूकंप घडवणार हे जवळपास निश्चित झालंय. तर दुसरीकडे छगन भुजबळही राष्ट्रवादीला हात दाखवून शिवसेनेशी संधान साधणार अशी चिन्ह दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात पक्षबदलाच्या घडामोडींना उधाण आलंय. त्यात नारायण राणे आणि छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडी सरकारमध्ये नेतृत्व बदल होईल असं वाटलं होतं, पण हा सत्ता बदल चर्चांपुरताच मर्यादित राहिला. लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाल्यानंतर राणेंनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलाच नाही. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी राणेंनी सलग 3 वेळा मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं काँग्रेसनं विभागवार बैठका आयोजित केल्या आहेत. नारायण राणेंनी स्वतःच या बैठकीकडे पाठ फिरवल्यानं कोकण विभागाची बैठक होऊ शकली नाही. आता नारायण राणेंनी स्वतःच सिंधुदुर्गात मेळावे आणि जाहीर सभांचा दौरा जाहीर केलाय. या दौऱ्यानंतर सोमवारी नारायण राणे पक्षबदलाचा निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. राणेंच्या आयुष्यातलं हे दुसरं बंड म्हणायला हवं. राणेंचा नवा घरोबा आता भाजपशी असेल अशी चर्चा आहे. मात्र महायुतीचे दरवाजे राणेंसाठी बंद असल्याचं उद्धव ठाकरेंनीच जाहीर केलंय. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती आहे आणि हे एक नाही म्हटलं तरी आमचं सामंजस्य आहे की जिथे ज्यांनी भाजपला त्रास दिलाय तो आम्ही शिवसेनेत घेणं योग्य नाही. तसंच जो माणूस मी म्हटलं की ज्यांनी शिवसेना प्रमुखांना त्रास दिलेला आहे तो भाजपने घेणं योग्य नाही. काँग्रेसमध्ये राणेंची जी अवस्था आहे तशीच राष्ट्रवादीत छगन भुजबळांची कोंडी झाली आहे. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. आपला पक्ष सोडणार नाही असं या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलंय. मात्र छगन भुजबळांचे समर्थक सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत, तर राणे समर्थकांचा नव्या पक्ष स्थापनेसाठी त्यांच्यावर दबाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही नेत्यांच्या पुढच्या राजकीय वाटचाली संदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्याचे बदलाचे वारे लक्षात घेतले तर राणे भाजपमध्ये आणि भुजबळ सेनेत गेल्याचं चित्र दिसलं तर आश्चर्य वाटायला नको. राणे भुजबळांचं बंड म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात होऊ घातलेल्या सत्ता बदलाचाच हा एक संकेत आहे असं मानायचं का? मुख्यमंत्री होण्यासाठी 2005 साली नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले.
मात्र मागील 9 वर्ष काँग्रेसने त्यांना संधी दिली नाही आणि त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. क्षमता असूनही डावललं जात आहे ही राणेंमधील भावना आता वाढीस लागले आणि त्याचा स्फोट आता होताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेस श्रेष्ठींकडून सुरू झालेले आहेत. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप सध्या नारायण राणे यांच्या जुहू इथल्या निवासस्थानाजवळ आहेत. दीपाली, आपण पाहतोय काल रात्री उशिरा माणिकराव ठाकरेंनी नारायण राणेंची भेट घेतली. सोनिया गांधींनी स्वतः नारायण राणेंना फोन केला. एकूणच राणेंची आता नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. काय वाटतं, कितपत यश याला येईल? अजून काही काँग्रेस नेते आता भेट घेण्याची शक्यता आहे का? नक्कीच भूषण, ज्याप्रमाणे काल माणिक ठाकरे यांनी नारायण राणेंची भेट घेतली त्याप्रमाणे आज दिवसभरात आणखी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. ही बाब आहे ती नाकारता येणार नाही आपल्याला. सध्या मी नारायण राणे यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत. नारायण राणे थोड्याच वेळात कोकणाचा दौरा करण्यासाठी घरातून निघणार आहेत. त्या पूर्ण 3 दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. त्या ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहे, मेळावे घेणार आहेत, रोड शो करणार आहेत आणि थोड्याच वेळात ते आता घरातून बाहेर निघतील. एकूणच ते त्या ठिकाणी जाऊन तिकडच्या जनतेचा जनमानस जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. पण या सगळ्याचा कितपत राणेंना फायदा होईल, त्यांच्या पदरात काय पडेल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. भूषण. नक्कीच दीपाली, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आपण पाहतो नारायण राणे आजपासून 3 दिवसाच्या कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. या कोकण दौऱ्यामध्ये ते रोड शो करणार आहेत. एक सभा किंवा मेळावा आपण ज्याला म्हणूयात, ते मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर सोमवारी ते मुंबई जेव्हा परततील तेव्हा राजकीय भूकंप घडवण्याच्या त्यांची जी घोषणा आहे तो आता भूकंप ते घडवतात का? कारण कालपासून काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांची जी मनधरणी सुरू केली आहे त्यामध्ये आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.